नमस्कार. लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लोकसभेचे खासदार जर आपण पाहिलं निलेश लंके यांच्या माध्यमातून वर्षातून दर महिन्याला एक रविवार जो आहे तो गड किल्ल्यांना दिला जातोय. संपूर्ण गड किल्ल्यांचं जे ते राज्यातील संवर्धन केलं जात आहे आणि याच गड किल्ल्याच्या संवर्धनामध्ये आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी प्रदेश अध्यक्ष स्वतः जयंत पाटील देखील सहभागी होतात. आपण गेल्या ज्या काही त्या मोहिमा झाल्या त्या मोहिमेमध्ये आपण सहभागी होतात. आज देखील आपण किल्ले तिकोना गडावरती आलेला आहात. काय नेमकं आज सांगाल या संपूर्ण किल्ले संवर्धनासंदर्भात? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जे किल्ले महाराष्ट्रात आहेत त्या सर्व किल्ल्यांचं संवर्धन व्हावं, स्वच्छता मोहीम व्हावी, त्यांना त्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांची व्यवस्था व्हावीच, त्याचबरोबर ते किल्ले आणखीन काही शेकडो वर्ष टिकले पाहिजेत याच्यासाठी काही प्रयत्न व्हावेत. हा निलेश लंके खासदार आमचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे त्यांचा प्रयत्न आहे. म्हणून त्यांनी त्या गडकोट किल्ले मोहीम संवर्धन करण्याचा कार्यक्रम हातात घेतला आहे. मला वाटतं मी चौथी मोहीम आहे ही आणि फार मोठ्या प्रमाणात हजारो कार्यकर्ते इथले स्थानिक आणि महाराष्ट्रातून आलेले मावळे म्हणून आज गड चढत आहेत. अनेक वर जाऊन काही झाडं लावण्यापासून अनेक मोहिमेंची साहित्य घेऊन वर चालत आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतो आहे. आज भर पावसात तिकोना किल्ला मावळच्या जवळचा पवनेच्या बाजूला असणारा हा किल्ला हा प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसात असला तरी गर्दी माणसांची काही कमी नाही. आज निलेश लंकेंच्या या मोहिमेला महाराष्ट्रातली हजारो लोक सहभागी मावळे होत आहेत आणि हेच दाखवत आहेत की हे छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं हिंदुत्व आम्हाला अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने हिंदुत्व हे महायुतीच्या माध्यमातून दाखवलं जात आहे ते हिंदुत्व आपल्याला योग्य वाटतंय का? असं आहे की सर्व धर्म समभाव हे छत्रपती शिवाजी महाराजांनी राबवलेली संकल्पना आहे. त्यांच्या सैन्यात सर्व जाती धर्म या लोक अतिशय मोठे शौर्य गाजवणारे होते. त्यांनी कधी दुजाभाव केला नाही. शौर्याला त्यांनी नेहमी प्राधान्य दिलं आणि म्हणून ते हिंदुत्व आम्हाला अभिप्रेत आहे. आता हिंदुत्वावर मतं मागणारे एक नवा वर्ग सुरू झालेला आहे, तयार झालेला आहे. भावना चेतावणे आणि अमक्याने अमक्यावर कसं काय केलं आणि काय नाही केलं हे सांगून खोट्या नाट्या जरा शिजवून गोष्टी सांगून तरुणांच्या भावना वेगळ्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न करणारा एक वर्ग समाजात तयार झाला आहे आणि त्याचा राजकारणासाठी वापरही होतो आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मूळ जो धोरण आहे सर्व धर्म समभाव सर्वांना बरोबर घेऊन महाराष्ट्राच्या सुधारणा करण्याचा, त्यांनी स्वतःचं राज्य स्थापन केलं. ते फक्त हिंदूंसाठी केलं असं कधी शिवाजी महाराज म्हटले नाहीत. शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यातल्या सर्वांना इथं आश्रय दिला आणि त्यांच्या राज्यामध्ये सर्व प्रकारचे जाती धर्माची लोक होती. त्यामुळे ते हिंदुत्व वाढवण्यासाठी हे गड मोहिमेचा एक मोठा उपयोग आम्हाला होतोय. एक मला या ठिकाणी नोंद करूशी वाटते, शिवजयंतीला नेते किल्ले चढतात, शिवजयंतीला मोठे उत्सव किल्ल्यावरती केले जातात. आज शिवजयंती नाही, काही नाही, तरी आपण म्हणजे या किल्ल्यावरती आलेला. राजकारणासाठीच शिवाजी महाराजांचा नावाचा वापर होतो, त्यांचा फायदा उचलला जातो, कुठेतरी त्यांच्या नावावरती हिंदुत्वाचा एक विचार तयार केला जातो असं वाटत आहे का? आणि त्यामध्येच कुठेतरी महाराजांचे विचार मारले जातात. खरं तर पवार साहेबांनी एक ट्विट केलं होतं जेव्हा हे सर्व 12 किल्ले म्हणजे शिवरायांचे जेव्हा युनेस्को यांच्यामध्ये सामील झाले त्यावेळेस पवार साहेबांनी एक सांगितलं होतं की हे संपूर्ण इतिहास जपणं हे फक्त योग्य नाहीये, तर याचं संवर्धन करणंच फक्त योग्य नाहीये, तर यावरती विचार करणं, त्याचं ज्या पद्धतीने हा इतिहास जपला कसा जाईल त्याचा कृतीमध्ये देखील ती संपूर्ण इतिहास जपण्याची हे दिसली पाहिजे. आपल्याला काय वाटतं या संदर्भात? तेच काम निलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात लोक वेळ देऊन या मोहिमेत सहभागी होत आहेत. पुढच्या महिन्यात आणखीन एखादा गड आम्ही घेणार आहोत. त्यामुळं लोक पवार साहेबांनी जे सांगितले त्याप्रमाणे हिंदुत्वाकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करून काही लोक आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम करतात. आम्ही मात्र कायम सांगत आलेलो आहोत की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर शाहू फुले आंबेडकर यांनी जो महाराष्ट्रात सामाजिक सुधारणा केली
त्याच पावलावर पाऊल ठेवून आपण शिवाजी महाराजांचे काम, शिवाजी महाराजांचं धोरण पुढे नेलं पाहिजे. आपण जसं म्हणतात शिवाजी महाराजांचं धोरण अशा पद्धतीने पुढे नेलं पाहिजे, परंतु त्यामध्ये जर पाहिलं तर आता ज्या पद्धतीने ही मोहीम सुरू आहे, ही मोहीम सुरूच राहील. आता आपण ज्या पद्धतीने गड चढत आहात, आता आपण हा 4था गड चढलेला आहात, यापुढेही या मोहिमेमध्ये आपण सामील असणार आहे. नक्कीच. म्हणजे असं एक वेगळा प्रश्न आहे. असं बोलतात की माणसाला त्याचं वय न विचारावं, पण मी तुम्हाला म्हणजे थोडीशी डेअरिंग करून मी विचारतो, तुमचं वय काय? मला वय विचारलं म्हणून मी ते सांगणार नाही. पण नाही, म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात, तुमचा मान राखला जातो. वयात आणि नावात काय आहे, कामात असतं. त्यामुळे वय आणि नाव विचारायचं नसतं. आणि तुम्ही मला इथं इतक्या वर आल्यावर वयाचा भान आणून देताय, याच्यावर मला तुम्हाला तुमच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल. नाही, पण नक्कीच जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे एवढं तुमचं पॅशन तुम्ही दिसतंय, पॅशनेट दिसतंय तुम्ही गड चढताना, पण आम्ही पाहतोय थांबत नाही आहात. म्हणजे काय म्हणजे ह्या वयामध्ये देखील तुमची ही ताकद आहे. जिथं आवश्यक वाटेल तिथं थांबतो मी. माझा काय असा मोठा क्लेम नाही आहे, पण जिथं आवश्यक असेल ते. पण संपूर्ण गड चढू शकतो. पाऊस प्रचंड आहे तरी देखील हे सगळे मावळे निलेश लंकेंचे सहकारी फार कमी आहेत, पण मावळ्यातनं आलेले, मराठवाड्यातनं आलेले, खानदेशातून आलेली अनेक कार्यकर्ते याच्यात आहेत. तुम्ही जर प्रत्येकाला विचारलं तर फार वेगवेगळ्या भागातली लोक येत आहेत. हे निलेश लंकेंच्या या चळवळीचा, निलेश लंकेंच्या या मोहिमेचा सगळ्यात मोठं यश आहे असं मला वाटतं. अगदी शेवटचा प्रश्न घेतोय. राज्यामध्ये आता आपण मावळमध्ये आहोत. मावळमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेती हा व्यवसाय जो आहे तो शेतकऱ्यांचा आहे, परंतु राज्याचे कृषी मंत्रीच कुठेतरी सभागृह सुरू असताना कुठेतरी रम्मी खेळतात. त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी तुम्ही करता, परंतु ती कारवाई अजून होत नाही. अपेक्षित वाटते का तुम्हाला, म्हणजे दादा काही कारवाई करतील किंवा फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते काही कारवाई करतील? नाही, मी त्यांच्यावर कारवाई करायची मागणी केलेली नाही, कारण मला माहिती आहे की त्यांच्यावर कारवाई हे सरकार करणार नाही. सरकारला मंत्र्यांनी केलेल्या कामाबद्दल जर चुकीचं मंत्री वागले असं वाटलं तर मुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय घेऊ शकतात. त्यामुळं बरेच दिवस झाले त्यांनी काही कारवाई केलेली नाही. याचा अर्थ त्यांच्या मंत्रिमंडळातील माणिकराव कोकाटेच नाही, बाकीचे जे मंत्री, काही आमदार सत्तारूढ पक्षाचे जे अगदी ठोशावर ठोसे मारायच्या कार्यक्रमात गुंतलेले आहेत, त्या सगळ्यांच्यावर कोणतीच कारवाई होणार नाही. कारण सरकारचा क्रायटेरिया किंवा त्यांचं धोरण असं आहे की प्रत्येक गोष्ट समाज 15 दिवसानंतर विसरत असतो. त्यामुळे लोकांनी विसरभोळेपणा दाखवणं हे त्यांना अभिप्रेत आहे. लोक विसरतील, दुसरी काहीतरी घटना होईल, त्या घटनेवर लोकांचं लक्ष जाईल. यातल्या कोणालाही राजीनामा मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही असा माझा अंदाज आहे. किल्ल्यांचं संवर्धन करताय, परंतु जुन्या राजकारणाचं म्हणजे जे जुनं राजकारण होतं, म्हणजे आपण ते जुनं राजकारण पाहिलेलं आहे आणि आत्ताचं राजकारणाचं, मला हे म्हणायचं जुन्या राजकारणाचं देखील संवर्धन केलं पाहिजे असं वाटतंय आपल्याला. काय आहे की निलेश लंकेंचं धोरण असं आहे की गडकोट संवर्धनाच्या मोहिमेला आलं की राजकारणावर बोलू नये. तुम्ही मगाशी त्यांचं ऐकलं असेल. त्यामुळे आता याच्यापेक्षा जास्त मी काय त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी त्यांच्या आदेशापेक्षा पलीकडे काही बोलू शकत नाही. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे वळा. नक्की. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार आहेत निलेश लंके. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर काय सांगाल, गेल्या म्हणजे आता ह्या वर्षभरामध्ये ही मोहीम जी आहे ती नव्याने सुरू केलेली आहे, म्हणजे दर रविवार महिन्यातला एक रविवार द्यावाच किल्ल्याने, असं का वाटलं? आणि आपला मावळाच का नाव ठेवावंसं वाटलं? म्हणजे माझा एक प्रश्न होता, आपला मावळा हे नाव का? शेवट आपण ज्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन समाजकार्य राजकारण करतो, तर छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणारे आपण सगळे कार्यकर्ते. तर राजांनी एवढे मोठे किल्ले या ठिकाणी उभे केले आणि त्या किल्ल्यांचं संवर्धन, स्वच्छता झाली पाहिजे. या भूमिकेतून आपण एक ठिणगी म्हणून काम केलं पाहिजे. कुठंतरी प्रशासनाचं म्हणा, सरकारचं या किल्ल्यांच्या बाबत एक दुर्लक्ष झालेलं आहे. पण आपण विरोधकाच्या भूमिकेत टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण एक ठिणगी म्हणून काम करायचं, आपण या मोहिमेला सुरुवात करायची, म्हणून ही मोहीम आम्ही सुरू केली. पण गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहिमेमध्ये कुठलंही राजकारण आलं नाही पाहिजे, ह्या हेतूने आम्ही ही मोहीम सुरू केली. त्यामुळं या मोहिमेला आम्ही आपला मावळा
आपला यातच सगळं काही आहे. आपला आपला मावळा म्हणजे हे सगळे मावळे आहेत आणि आपले मावळे या भूमिकेतून आम्ही ह्या संघटनेच्या नावाखाली आम्ही सर्वजण ही मोहीम करतो आणि त्या मोहिमेला अतिशय यशस्वी असा प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळतो. प्रत्येक गडावर जास्तीत जास्त संख्या हजारोंच्या जी मोहीम आम्ही शेकडोंच्या संख्येने सुरू केली ती मोहीम आज हजारोंच्या संख्येने आम्हाला पाहायला मिळत आहे. हजारोंच्या संख्येने आता ही मोहीम झालेली आहे. प्रत्येक कार्यकर्ता झाडं घेऊन येतोय, बेंच घेऊन येतोय. आता आपण ज्या बेंचवरती बसलेलो होतो वरच न्यायचंय. पण नक्कीच ज्या पद्धतीने आत्ताचे अध्यक्ष देखील सामील झालेत, त्यानंतर माझे अध्यक्ष होते स्वतः जयंत पाटील देखील या संपूर्ण मोहिमेमध्ये सामील झालेत. आपल्याला कधी वाटतं की म्हणजे त्यांना विचारावं असं एवढं करेज कुठून येतं हे गड चढावे असं करून? शेवट या ठिकाणी आमचे प्रदेशाध्यक्ष, माजी प्रदेशाध्यक्ष, आत्ताचे प्रदेशाध्यक्ष हे या ठिकाणी येत असताना एक शिवविचार आपण घेऊन येत असतो. त्यामुळं ही एक वेगळी प्रेरणा असते, एक वेगळी ऊर्जा असते. या ठिकाणी बरेच वेगवेगळ्या विभागामध्ये चांगल्या पोस्टवर काम करणारे अधिकारी, राजकीय क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करणारे आहेत. पण या ठिकाणी आल्यानंतर सगळं आम्ही विसरून जातो. फक्त आपला मावळा, राजांचा मावळा, छत्रपतींचा मावळा म्हणून आम्ही या ठिकाणी चढतो. त्यामुळं एकदम ऊर्जेने या ठिकाणी पाऊस असो काही असो एकदम जोशमध्ये. आता तुम्ही सुद्धा आपला मावळा म्हणून वर आले. नक्कीच. अजून एक प्रश्न होता, किल्ल्यांचं संवर्धन सुरूच आहे आणि तुम्हीच ते करणार आहात हे माहितीये. आता ह्या वर्षी 12 किल्ले होतील संवर्धन, जास्त नाही व्हायचं. पण त्या पुढच्या वर्षी पुन्हा ही मोहीम तुम्ही सुरूच ठेवाल. परंतु ज्या पद्धतीने किल्ल्यांचं संवर्धन होतंय, म्हणजे जुन्या राजकारणाचं जे जुनं राजकारण होतं त्या जुन्या राजकारणाचं देखील संवर्धन करण्याचं हे हाती घ्याल का? शेवट आम्ही ज्यावेळेस गड किल्ल्यावर संवर्धन स्वच्छते मोहिमेला येत असतो त्यावेळेस आम्ही बऱ्यापैकी राजकीय भाष्य करायला टाळतो. आता तुम्ही पाहिलं असेल आमचे माजी प्रांताध्यक्षांनी सुद्धा राजकीय भाष्य करण्यासाठी टाळलं. त्यामुळे आम्ही या गोष्टी बऱ्यापैकी टाळतो. परंतु ज्या पद्धतीने ही मोहीम चालवली गेलेली आहे, या मोहिमेमध्ये जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जपण्याचा म्हणजे कृतीतून दिसून येत आहे. सर्व मावळ्यांमधून आपण देखील या संपूर्ण आपल्या देखील कृतीमधून दिसून येते की शिवाजी महाराजांचं कुठेतरी जतन करावं ह्यासाठी संपूर्ण या ठिकाणी ही मावळे जमा झालेत. परंतु राज्यांचं जेव्हा आपल्याच राजांचं नाव राजकारणामध्ये जेव्हा घेतलं जातं, जेव्हा नेते एका मोठ्या उत्सवाला किल्ल्यावरती येतात परंतु ऐन वेळी येत नाही, आपल्यासारखे दर रविवारी कधी जात नाही, कुठेतरी असं वाटतं की म्हणजे नुसता राजकारणासाठी वापर केला जातोय राजांचा. शिवरायांचं नाव हे फक्त राजकीय स्वार्थासाठी वापरलं नाही पाहिजे. तर त्यांचा विचार आपण घेऊन समाजकार्य केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या राजांचा विसर नाही पडला पाहिजे. आणि आम्ही जी मोहीम सुरू केली त्या मोहिमेमध्ये तुम्ही पाहिलं असेल एखादा मावळा आल्यानंतर या ठिकाणी स्वच्छता करतो, संवर्धन करतो, कुणी वृक्षारोपण करतं, कुणी बेंचेस लावतं, कुणी डस्टबिन ठेवतं, कुणी इलेक्ट्रिकचं काम करतं, कुणी कलरिंग करतं, मंदिरं असते त्या मंदिराची थोड्या प्रमाणात साफसफाई डागडुजी करतं. पण जात असताना तो राजांचा विचार, विसर पडलेला विचार घेऊन जात असतो आणि तो विचार घराघरापर्यंत पोहोचतो. आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी मावळे आले. हजारोंच्या घरात आज छत्रपती शिवरायांचा विचार जाणार आहे. राजांचा विचार जाईलच, परंतु ज्या पद्धतीने ही मोहीम हाती आपण घेतली त्यानंतर पवार साहेबांनी काय आपल्यासोबत संवाद साधला का? पवार साहेब म्हणाले का कधी की बाबा मला ही एका मोहिमेला यायला आवडेल? पवार साहेबांनी सुद्धा माझ्याकडं मागच्या 15 दिवसापूर्वी इच्छा व्यक्त केली. त्यांना ज्यावेळेस या मोहिमेबाबत सर्व गोष्टी काही तुमच्या मीडियाच्या द्वारे त्यांनी पाहिल्या गेल्या. कोणती चर्चा ज्यावेळेस त्यांच्या कानावर गेल्यानंतर आपल्या आदरणीय पवार साहेबांनी एकदम अतिशय बारीक सारीक गोष्टी मला विचारल्या की मोहीम कशी चालती, कशा पद्धतीने काम करता, हे सगळं माझ्याकडून माहिती घेतल्यानंतर पवार साहेबांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली की मला सुद्धा एका गडावर यायचं. तर पवार साहेब सुद्धा एका गडावर निश्चित येणार आहेत. नक्कीच येणार आहेत. कुठलं गड असणार आहे काय आता सांगू शकाल का? म्हणजे बातमीच होईल आमची. नाही, कुठला गड असन यापेक्षा आदरणीय पवार साहेबांचं वयाचा विचार करता, त्यांचा चालण्याचा विचार करता, तर जो थोड्याफार प्रमाणात सोयीस्कर गड आहे
तो गड वर पवारसाहेब येतील आणि पवारसाहेब पायऱ्या चढून सुद्धा येतील, मला तेवढा विश्वास आणि खात्री आहे. कारण पवारसाहेबांचं वय किती यापेक्षा पवारसाहेब हे एक योद्धा आहे आणि एक तरुण योद्धा आहे. तरुणांचा प्रेरणा स्रोत असल्यामुळे पवारसाहेब निश्चित माझ्या माहितीनुसार 12व्या गडावर पवारसाहेब येतील. नक्कीच मी शेवटचा प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. ज्या पद्धतीने आपण लोकसभेमध्ये काम करत आहात, ज्या पद्धतीने प्रश्न मांडत आहात, परंतु आता ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीने ही मोहीम हाती घेतली, अनेक किल्ले आता आपण करणार आहात येणाऱ्या काळामध्ये. आजही ज्या किल्ल्यांवरतून आपण आलो तिथे कच्चा रस्ता दिसून येतोय. त्या ठिकाणी काही पायऱ्या आहेत त्या देखील ढासळलेल्या आहेत. आता पावसाळ्याचा म्हणजे संपूर्ण हे चालू आहे आणि त्यामध्ये जर एखादी पायरी ढासळली तर एक काहीतरी दुर्घटना होऊ शकते. यासाठी काहीतरी लोकसभेमध्ये आपण प्रश्न उपस्थित करणार आहात का? अधिवेशन चालू झालेले 21 तारखेला. या अधिवेशनामध्ये मी प्रामुख्याने मागणी करणार आहे की छत्रपती शिवरायांनी जे गडकोट उभे केले त्या गडकोटांचं संवर्धन झालं पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव असा निधी मिळाला पाहिजे, ही मागणी मी प्रामुख्याने करणार आहे. त्या बाबतीची मी टिप्पणी सुद्धा तयार करून ठेवलेली, कुठल्या गडावर काय काम अपेक्षित आहे, कुठल्या गडावर काय अपेक्षित आहे. त्यामुळे निश्चित ती मागणी तर करणारच आहे. नक्कीच धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. परंतु ज्या मोहिमेला आपण ही संपूर्ण आता साथ घालत आहात, ही मोहीम तुम्ही शेवटपर्यंत राबवाल ही जी ती इच्छा आहे आणि लोकमत ही संपूर्ण जी ती मोहीम आता संपूर्ण चॅनलवरती जी आहे ती प्रसारित करणार आहे. त्यामुळे ही जनतेपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत ही मोहीम पोहोचेल. परंतु म्हणणं आहे तुम्ही जे मीडियावाले शेवट हा एक महत्त्वाचा स्तंभ मानला जातो. हे जर प्रत्येक मोहिमेमध्ये जर सहभागी झाले आणि हे जर प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जर मोहीम गेली तर प्रत्येक गड त्या पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी लोक सज्ज होतील. त्यामुळे तुमचा घटक सुद्धा महत्त्वाचा आहे. नक्कीच हाच विचार संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत लोकमत पोचवेलच. परंतु ज्या पद्धतीने हे काम खासदार निलेश लंके असतील तसेच आपला मावळा या संपूर्ण संघटनेने हाती घेतलेलं आहे, फार महत्त्वाचं काम आहे. जर पाहायला गेलं तर राजांचा विसर कुठेतरी पडत चाललाय का असा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. कारण की किल्ल्यांची परिस्थिती पाहता, किल्ल्यांची परिस्थिती काय आहे सध्याची. किल्ल्यांवरती ट्रेकिंगला येतात, परंतु किल्ल्यांवरती जर कचरा पडलेला असेल तर तो कचरा आपल्याला उचलता येत नाही. परंतु ती कचरा उचलण्यासाठी कोणती संघटना आली तर ही आपला मावळा संघटना. त्याचमुळे हाच विचार आता राज्यातील किती लोकांपर्यंत पोहोचतोय आणि ह्याच संपूर्ण संघटनेला किती लोकांची साथ मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु त्यामध्येच किल्ल्यांचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे आणि त्याचमुळे आत्ता लोकसभेत अधिवेशन सुरू आहे आणि स्वतः निलेश लंके महाराष्ट्रातील जे काही किल्ले आहेत त्यांच्या डागडुजी संदर्भात काहीतरी प्रश्न मांडल आणि त्यामध्ये सरकारकडूनही चांगलं उत्तर येईल असं आपण अपेक्षा करूया सध्या तरी. नक्कीच आपल्यासोबत खासदार निलेश लंके होते, तसेच माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील देखील होते. त्याचमुळे आता ही मोहीम कशी असणार आहे हे पाहूया.